नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी या अगोदर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी एक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्या विषयाची सिरीज सुरू करेल म्हणून. मी टेट पेपर 2 चा अभ्यास या पुस्तकातून केलेला आहे. हे जे माझ्याजवळ पुस्तक आहे डॉक्टर शशांक अन्नदाते यांचं आहे, के सागर पब्लिकेशनचं आहे. त्यामधून मी टेट 2 चा अभ्यास केलेला आणि मी पास झालेली बालमानसशास्त्र चांगल्या मार्काने. तेच मी एक सिरीज सुरू करतेय ज्यामध्ये बालमानसशास्त्राचा अभ्यास कशा प्रकारे केला जाईल, त्याच्या संकल्पना ह्या मी सांगतेय. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर करा. आणि दुसरी गोष्ट की ह्या ज्या व्याख्या किंवा बालमानसशास्त्राचे जे नोट्स आहेत का त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जे जे महत्वाचं आहे ते मी सांगत जाईल. ते तुम्ही एका नोटबुक वरती लिहून ठेवा, कारण आता परीक्षेला 2-2.5 महिना टाइम आहे. तर त्या टाइम मध्ये तुम्हाला ही जी सिरीज मी सुरू करणार आहे ते बालमानसशास्त्रावरती आहे. तर जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट व्याख्या आहेत ते तुम्हाला एका नोटबुक वरती लिहिलेलं असेल तर परीक्षा जवळ आल्यावर तुम्हाला रिपीट व्हिडिओ बघायची गरज नाही. त्या टाइम मध्ये तुम्ही तुमच्या नोट्स काढून रीडिंग करू शकता. कारण जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा ना युट्यूब वरती काही भेटतं ना क्लासेसमध्ये. त्या टायमाला फक्त सेल्फ स्टडीज करावी लागते. त्यासाठी तुम्हाला अगोदरचा जो काळ आहे त्या काळामध्ये अभ्यास करून नोट्स काढाव्या लागतात. तर ह्या ज्या आहेत मी सुरू केलेला एक काम आहे, त्या तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर करा. ओके, सुरुवात करूया. माझ्याजवळ पुस्तक बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, परीक्षा भिमुख, मुद्दे निहाय व आकृती, माइंड मॅप, संक्षिप्त विवेचन, म्हणजे हे पूर्ण संक्षिप्तपणे दिलेलं आहे. बालमानसशास्त्राच्या व्याख्या आणि जे परीक्षेच्या दृष्टीने क्वेश्चन्स कसे येतात हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेले आहे. ते आपण एक एक करून पाहूया. पहिल्यांदा बघूया बालमानसशास्त्र संकल्पना. ही संकल्पना काय आहे? फर्स्ट आहे मानसशास्त्र संकल्पना. आपण काही मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत आणि मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांनी ह्या व्याख्या दिलेल्या आहेत. या अगोदरही तुम्हाला 2013 ची टीईटी असेल, 2017 ची असेल, 22 ची असेल, त्यामध्ये मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या विचारलेल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्या व्याख्या खूप महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही लिहून घ्या. वॉटसन फर्स्ट आहे. वॉटसन मानसशास्त्रज्ञ जे होते त्यांनी व्याख्या केली हे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र होय. म्हणजे आपण जे वागतो, आपलं जे वर्तन आहे ते जे शास्त्र असतं त्याला मानसशास्त्र याला मानसशास्त्र म्हणतात. हे वॉटसन यांनी व्याख्या केलेली आहे याची. दुसरे आहेत विल्यम वुंट. विल्यम वुंट यांनी सांगितलेले मानसशास्त्र हे बोधात्मक जाणीवेचे शास्त्र होय. कोणत्याही गोष्टीचा आपल्याला बोध होतो तर तो बोध कशामुळे होतो की ते एक शास्त्र आहे की आपल्याला आता आपण एक्झाम्पल घेऊया की हा पेन आहे, जे ना आपण लिहितो, ह्या गोष्टीचा बोध होणे म्हणजे मानसशास्त्र. हे कोणत्याही गोष्टीचं बोधात्मक जाणीव होणे म्हणजे हे शास्त्र, म्हणजे ते मानसशास्त्र. सिगमंड फ्राइड यांनी काय सांगितलेलं आहे की मानसशास्त्र म्हणजे जाणीवेच्या पलीकडील अबोध घटकांचा वर्तनावरील परिणाम अभ्यासणारे शास्त्र होय. जाणीवेच्या पलीकडील अबोध घटनांचा वर्तनावरील परिणाम अभ्यासणारे शास्त्र होय. ओके. स्मिथ यांनी सांगितलेलं आहे, स्मिथ या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे मानसशास्त्र म्हणजे वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचं शास्त्र, शुद्ध अभ्यास होय. हे 4 सायंटिस्ट खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. यांच्या व्याख्या ज्या आहेत त्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा एखाद्या नोटबुक वरती नोट करून घेऊ शकता. ह्या व्याख्या तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे, कारण एक्झाम मध्ये केव्हा केव्हा ही व्याख्या विचारली जाते आणि असं पुन्हा म्हटलं आहे हे विचारलं जातं. हे आहेत स्मिथ यांनी विचारलेलं आहे. किंवा तुम्हाला असं विचारलं जातं की मानसशास्त्र हे बोधात्मक जाणीवेचे शास्त्र होय असे कुणी म्हटले आहे, तर त्याचं उत्तर आहे विल्यम वुंट यांनी म्हटलेलं आहे. ओके. ह्या आपण काय पाहिल्या काही मानसशास्त्राच्या व्याख्या. आता पाहूयात मानसशास्त्र
आपण या अगोदर मानसशास्त्राच्या व्याख्या बघितल्या. आता आपण बघणार आहोत मानसशास्त्राच्या पद्धती. त्यामध्ये पहिली पद्धत आहे आत्मनिरीक्षण पद्धती. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, या पद्धतीद्वारे स्वतःमधील दोष निवारण करता येतात. याचे पुरस्कर्ते वुंट व टिचनेर आहेत. याद्वारे काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाहीत. म्हणजे काय? आत्मनिरीक्षण करणं म्हणजे काय की आपल्यामधले काय दोष आहेत हे शोधून काढणं. तर याचे पुरस्कर्ते कोण आहेत? वुंट आणि टिचनेर आहेत. तर आपण जे निष्कर्ष काढले ते आपल्याला पडताळून पाहता येत नाहीत. आपण आत्मनिरीक्षण स्वतः करतो, त्यामुळे आपले दोष आपल्याला माहिती आहेत, पण ते कितपत बरोबर आहेत हे आपल्याला पडताळून पाहता येत नाहीत, कारण ही आत्मनिरीक्षण पद्धती आहे. ही एक त्यामध्ये हे काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाही, ही त्यामधली एक मर्यादा आहे की आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये जे निष्कर्ष निघतात ते आपल्याला पडताळून पाहता येत नाहीत. दुसरी पद्धत आहे सर्वेक्षण पद्धती. बघा मित्रांनो, आपण मानसशास्त्राच्या पद्धती पाहतोय, तर दुसरी पद्धत आहे सर्वेक्षण पद्धती. मागच्या परीक्षेमध्ये सर्वेक्षण पद्धतीवरती प्रश्न विचारलेला होता. आता बघूयात सर्वेक्षण पद्धती म्हणजे काय किंवा कशी असते. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण पद्धती अत्यंत उपयुक्त असते. म्हणजे एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण पद्धती अत्यंत महत्वाची असते. तिसरी आहे प्रायोगिक पद्धती. वर्तन अभ्यासाची ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ पद्धती असून याद्वारे काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते. हे बघा मित्रांनो, प्रायोगिक पद्धती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा एक्सपेरिमेंट करणं. जेव्हा आपण ही वस्तुनिष्ठ पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धतीने ही गोष्ट बरोबर आहे की नाही हे जेव्हा आपण पडताळून पाहतो, तेव्हा आपल्याला काही प्रयोग करावे लागतात, एक्सपेरिमेंट करावे लागतात. त्यासाठी आपल्यासोबत जो प्रयोजक व्यक्ती तज्ञ असणं, म्हणजे जे आपल्यासोबत जे सर आहेत किंवा जे कोणी आहे प्रयोजक व्यक्ती, ते त्या विषयामध्ये तज्ञ असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला ती गोष्ट कळू शकते की ही कितपत बरोबर आहे. आपण त्याला पडताळू शकतो, त्या निष्कर्षाला पडताळू शकतो. पण ही पद्धतीची एक मर्यादा आहे. ही खूप खर्चिक आणि वेळखाऊ पद्धत आहे. कृत्रिम प्रतिसादाची शक्यता अशा या पद्धतीच्या मर्यादा आहेत. ओके. तर चौथा आहे जीवन वृत्तांत पद्धत. जीवन वृत्तांत पद्धत म्हणजे काय? तर व्यक्ती, समूह व संस्थेच्या सखोल अभ्यासासाठी तसेच अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी ही पद्धती उपयुक्त ठरते. जेव्हा व्यक्ती, समूह किंवा संस्थेचा सखोल अभ्यास करावा लागतो, त्यांच्या वर्तनाचा अंदाज काढावा लागतो. अभ्यासाची पद्धती, ही पद्धती त्याच्या वर्तनाचा अभ्यास घेण्यासाठी उपयुक्त ठरते. दुसरं आहे, ही आपण पाहिलेलं आहे मित्रांनो, मानसशास्त्राच्या 4 व्याख्या बघितलेल्या आहेत. वॉटसन, विल्यम वुंट, सिग्मंड फ्राइड आणि स्मिथ यांनी 4 व्याख्या केलेल्या आहेत. त्या आपण पाहिलेल्या आहेत या अगोदर. आता मानसशास्त्राच्या 4 पद्धती पाहिलेल्या. ह्या पद्धती पण महत्वाच्या आहेत, तुम्ही नोट करून घ्या, कारण ह्या पद्धती एक्झाम मध्ये विचारल्या जातात. आत्मनिरीक्षण पद्धती, सर्वेक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, जीवन वृत्तांत पद्धती. आता खाली बघूया. विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे उपचारात्मक मुलाखत पद्धतीने साध्य होते. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात जर कोणती भीती, दडपण, गैरसमज हे जर असतील, त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्याला त्यांची समायोजन क्षमता वाढवणे हे गरजेचं आहे. आणि हे केव्हा शक्य आहे? तो उपचारात्मक मुलाखत पद्धतीने साध्य होऊ शकते. हे त्यांच्याशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करून, त्यांच्याशी बोलून हे साध्य होऊ शकते. नेक्स्ट आहे शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे.
स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, नैसर्गिक व सहज प्रक्रिया व अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. त्रिकेंद्रात्मक पद्धत म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण अशी ही त्रिकेंद्रात्मक पद्धत आहे. ओके. सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा गिजूभाई बदेगा यांनी सुरू केली. बघा मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे, मागच्या परीक्षेला आलेलं आहे हे. 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा कुणी सुरू केली असा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे गिजूभाई बदेगा. हे स्टार आहे, हे इम्पॉर्टंट नोट करून ठेवा. विद्यार्थी पूर्वानुभवाच्या आधारे ज्ञान रचना करतात. हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील ज्ञान रचनावादासंबंधीचे महत्वाचे तत्व आहे. ओके. आता इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे मानसशास्त्राच्या व्याख्या आणि मानसशास्त्राच्या पद्धती, ह्या आपण पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात अध्ययनाच्या व्याख्या पाहूयात, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप आणि अध्ययन प्रक्रियेचे महत्वाचे वैशिष्ट्ये. ओके. थँक्यू.